औसा येथील 7 वर्षीय बालकाचा 24 तासांनंतर तलावात आढळला मृतदेह. स्थानिकांना घातपाताचा संशय. सायकल खेळण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या एका 7 वर्षीय बालकाचा 24 तासांनंतर तलावात मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. दानियाल युसुफ पटेल असं या बालकाचं नाव असून पटेल कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे औसा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितलं, औसा येथील हाशमी चौक परिसरात राहणारी युसुफ रियाजुद्दीन पटेल यांचा दानियाल हा लहान मुलगा असून शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे आपली सायकल घेऊन खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. नातेवाईक, मित्र आणि परिसरातील विहिरींमध्ये शोध घेऊनही त्याचा कुठेच सुगावा लागला नाही. अखेर पोलिसांच्या मदतीने श्वान पथकाद्वारेही माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र यश आलं नाही. 3 किलोमीटर अंतरावर आढळली सायकल मृतदेह. शनिवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास सारोळा शिवारातील लघु प्रकल्पाच्या तलाव पाण्यात एक मृतदेह तरंगताना नागरिकांना आढळून आला. हा मृतदेह बेपत्ता दानियालचाच असल्याचं निष्पन्न झालं. धक्कादायक बाब म्हणजे दानियालचं घर आणि हा तलाव यामध्ये जवळपास 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर आहे. दानियालची सायकल औसा सारोळा रस्त्याच्या कडेला लावलेली आढळली, तर त्याचा मृतदेह तलावात आढळला. एका बालकाने एवढं लांब जाणं आणि त्याचा तलावात मृतदेह मिळणं यामुळे स्थानिक जनतेत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. मयत बालकाच्या अंगावर कुठेही जखमांच्या खुणा आढळून आलेल्या नाहीत. प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार वाटत नाही, कारण मृतदेहावर संशयास्पद असं काहीही दिसून आलेलं नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, असे रेवण डमाले, पोलीस निरीक्षक औसा यांनी सांगितले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.